हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण पिवोट टेबल हा ऑप्शन काय केलेला आहे बघितलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण फिल्टरमध्ये काय टाकायचं, रोमध्ये काय टाकायचं, व्हॅल्यूजमध्ये काय टाकायचं, हे सगळे ऑप्शन्स काय केलेले आहेत बघितलेले आहेत. आज आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यामध्ये इथं चार्ट्स नावाचा जो ऑप्शन आहे तो बघायचा आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट्स आहेत, कॉलम चार्ट, पाय चार्ट, बार चार्ट अशा प्रकारचे. ठीक आहे, त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक डेटा टाईप केलेला आहे. व्हिडिओ पॉज करून तुम्ही काय करा, तो डेटा काय करा, टाईप करून घ्या तुमच्या एक्सेलमध्ये. ठीक आहे, ह्या डेटामध्ये बघा मंथ नावाचा एक कॉलम आहे आणि सेल्स नावाचा एक कॉलम आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण काय करूया, हा डेटा सिलेक्ट करूया आणि इन्सर्टमध्ये जाऊन कॉलम चार्ट सिलेक्ट करूया. इन्सर्टमध्ये जावा, इथं आता तुम्हाला 2Dचा कॉलम चार्ट आहे, 3Dचा कॉलम चार्ट आहे, बार चार्ट पण आहे अवेलेबल, 3Dचा बार चार्ट आहे. आपण काय करूया, आता सध्या तरी साधाच एकदम टेबल जो आहे आपला चार्ट जो आहे तो काय करूया, सिलेक्ट करूया. आता बघा ह्या चार्टमध्ये काय दाखवलं जातं आहे, हा जो चार्ट आहे त्याच्यामध्ये जानेवारी मंथ, फेब्रुवारी मंथ आपण जे जे घेतलेले होते त्या टेबलद्वारे आपण काय केलेलं आहे, हा चार्ट आपण काय केलेला आहे, तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला डिझाईन आणि फॉर्मॅट ह्या 2 टाईप्स काय झालेले आहेत, ओपन झालेल्या दिसत आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये जर मी आता चार्टला क्लिक केलं आणि डिझाईन टॅबमध्ये आले, त्या डिझाईन टॅबमध्ये आता इथं चार्टला जेवढी डिझाईन करायची आहे आपण त्या ह्याच्यामध्ये दिसते. त्याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे बघा, चार्टची स्टाईल्स. आता तुम्हाला इथं वेगवेगळ्या प्रकारच्या चार्टच्या स्टाईल्स आहेत, तुम्ही कोणती पण चार्टची स्टाईल सिलेक्ट करू शकता. इथं सिलेक्ट करा, प्रत्येक चार्ट स्टाईलचं नाव आहे, स्टाईल नंबर 6, स्टाईल नंबर 7 किंवा तुम्हाला जी काय आवडेल कोणती चार्टची स्टाईल, तशा प्रकारची चार्टची स्टाईल काय करू शकता तुम्ही ह्याच्या चार्टला घेऊ शकता. त्याच्यानंतर जर तुम्हाला आता ह्याच्यामध्ये लिजंड एलिमेंट्स घ्यायचे असतील तर तुम्ही डिझाईनमध्ये इथं कोपऱ्यात ऑप्शन आहे बघा, ॲड चार्ट एलिमेंट म्हणून, त्याच्यावर जावा. त्याच्यामध्ये लिजंड एलिमेंट म्हणून दाखवते. लिजंड एलिमेंट म्हणजे काय असते की कोणता कलर कोणत्या ह्याच्यासाठी आहे. तर समजा मी राईट साईडला इथं क्लिक केलं, राईटला पाहिजे असेल मला लिजंड, टॉपला पाहिजे असेल, लेफ्टला पाहिजे असेल, बॉटमला पाहिजे, त्या ह्याच्यानुसार आपल्याला लिजंड एलिमेंट काय करता येणार, तिकडनं घेता येणार आहे. तसंच जर तुम्हाला डेटा लेबल्स घ्यायचे असतील, म्हणजे जे ऑलरेडी आपल्याला ह्याच्यामध्ये 120 मी चार्टच्या स्टाईलच्या ह्याच्यामुळं आलेले आहे, जर तुम्हाला आता सध्या ते इनसाईड एंडला आहे, तुम्हाला ते सेंटरला पाहिजे असतील किंवा तुम्हाला इनसाईड बेसला पाहिजे असतील, हे जे नंबर्स आहे 120 150 दाखवलं जात आहे, तुम्हाला आउटसाईड एंडला पाहिजे असतील किंवा डेटा कॅलआउट्सच्या ह्याच्याने पाहिजे असतील, तर तुम्ही तशा प्रकारचं डिझाईन काय करू शकता. ह्याच्यामध्ये ॲड चार्ट एलिमेंट म्हणून आहे, ॲड चार्ट एलिमेंट, त्याच्यामध्ये डेटा लेबल्स आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही काय करू शकता, सिलेक्ट करू. त्याच्या पुढचा ऑप्शन आहे आपल्या इकडं चेंज कलर. आता इथं चेंज कलर तुम्ही इथनं कलर काय करू शकता, इकडनं सिलेक्ट करू शकता. इथं वेगवेगळ्या प्रकारचे कलरचे ऑप्शन्स आहेत. जर तुम्ही कॅटेगरी वाईज घेतला असतं तर इथं वेगवेगळे आपल्या चार्टचे कलर इकडनं आले असते. त्याच्यानंतर समजा मी हाच ठेवला ब्ल्यू, त्याच्यानंतर इथं विचारते स्विच रो टू कॉलम, म्हणजे जे आपण रोच्या ह्याला घेतलेलं आहे ते कॉलमला, आणि कॉलम जर तुम्हाला रोच्या ह्याच्यामध्ये घ्यायचं असेल आपण स्विच रो टू कॉलम करू शकतो. त्याच्यावर क्लिक करा, हे अशा प्रकारचं दिसेल. आणि जर आता तुम्ही कलर चेंज करायला गेलं तर ह्याच्यामध्ये आता तुम्हाला हे बघा असं कलरफुल आलेलं दाखवलं जाणार आहे, कारण आपण स्विच रो कॉलम केले. ज्या ठिकाणी रो होते ज्या ठिकाणी कॉलम त्या ठिकाणी काय केलेलं आहे, रो आपण काय केलं तिकडनं सिलेक्ट केलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे आपल्याला इकडनं चेंज चार्ट टाईप. आता सध्या मी काय केलं, कॉलम चार्ट घेतलेला, आता मला वाटलं की याचा चेंज चार्ट टाईप करावा, दुसरा चेंज टाईप घ्यावा, तर आपण काय करू शकतो, चेंज चार्ट टाईपवर जावा. इथं समजा तुम्हाला ह्याचाच लाईन चार्ट घ्यायचा असेल, याचा तुम्हाला पाय चार्ट घ्यायचा असेल, हे बघा इथं पाय चार्ट घेतल्यानंतर असा क्लस्टरचा जर तुम्ही घेतला, ओके बटनावर क्लिक केलं, तशा प्रकारचं चार्ट काय होणार आहे ह्याच्यामध्ये तयार होणार आहे. समजा मी ह्याचे जे डेटा लेबल्स आहेत ते नंबरच्या ह्याच्यामध्ये घेते किंवा सेंटरला आपण इथं घेतले, कोणते पाहिजे त्या ह्याच्याप्रमाणे आपण काय करू शकतो, सिलेक्ट करू शकतो. तसा इफेक्ट त्या काय होणार आहे चार्टला इकडं आलेला आहे. किंवा समजा मला वाटलं ह्याच्यामध्ये बार चार्ट घ्यावा, बार चार्टमध्ये इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. एरिया चार्टचा दाखवला जातोय, स्कॅटर्ड, इथं वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. तुम्ही कोणता पण चार्ट काय करू शकता, त्यामध्ये ह्याला चेंज करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे ह्याच्यामध्ये डिझाईन मधला मूव्ह चार्ट नावाचा. आता समजा हा जो चार्ट आहे माझा शीट नंबर 2 वर आहे
मला तो शीट नंबर 1 किंवा शीट नंबर 3 वर घ्यायचा आहे. तर मी काय करू शकते, ह्या चार्टला मूव्ह करू शकते. इथं मूव्ह चार्टला जावा. ऑब्जेक्ट इन विचारते. समजा मला हा जो चार्ट आहे आपला शीट नंबर 3 ला पाहिजे. ओके बटनावर क्लिक केलं. हा जो चार्ट आहे तो माझा काय होणार आहे, शीट नंबर 3 ला दाखवला जाणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा अजून तुम्हाला चार्टला फॉर्मॅटिंग करायची असेल तर तुम्ही डिझाईनच्या शेजारचं ऑप्शन आहे फॉर्मॅट, तिथं जाऊन तुम्ही बॅकग्राऊंडचा ह्याच्या कलर चेंज करायचा असेल किंवा शब्दांचा कलर चेंज करायचा असेल, इकडनं शब्दांचा ऑप्शन आहे. तुम्हाला जे काय फॉर्मॅटिंग परत नंतर करायचे असेल तुम्ही काय करू शकता, ह्याच्यामध्ये करून घेऊ शकता. आय होप तुम्हाला इथपर्यंत लक्षात आलं असेल. आपण इन्सर्टमध्ये जाऊन चार्ट हा ऑप्शन कसा घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये डिझायनिंग वगैरे कशी करायची आहे तो पार्ट बघितलेला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.